फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया. स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आपण आईपासनं. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. पूजा वगैरे झालेली आहे. पूजा वगैरे मी सकाळचीच करते. चलो. मला डोकं दुखतंय खूप, आणि ती शाळेतून आल्यापासून मला सांगते, मम्मी माझं खूप डोकं दुखतंय. तर तिला स्प्रे, तिची मान दुखते तर तिने मला स्प्रे आणायला सांगितलं. तर मी तिला स्प्रे घेऊन नाही आली, हे घेऊन आलेली आहे, ट्यूब घेऊन आलेली आहे. कारण की मला माहिती आहे तो स्प्रे तिला 5 मिनटं पण सहन नाही होणार. आणि चला आपण जेवणाला सुरुवात करूया. जेवणामध्ये आपण बनवणार आहे पुलाव. पुलावसाठी साहित्य: शिमला मिरची, गाजर, कांदा, आणि हे पुलावचं मी वाटण वाटलेलं आहे ते. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मसाला टाकणार नाही. हे जे वाटण आहे त्याच्यासोबतच पुलाव बनणार आहे. आणि हा आपला अख्खा गरम मसाला धुवून घेतलेला आहे. आणि इथं वाटाणे आणि बटाटा, आणि हा आपला बासमती तुकडा मी भिजत घातलेला आहे. चला, टोप गरम झाला त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे. आणि तेल तापलं की त्यामध्ये टाकायचा अख्खा गरम मसाला, आपला पिसलेला मसाला. त्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा अद्रक लसूण घेतलेला आहे, आणि कोथिंबीर. मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि बघा, तेल थोडंसं साईडला निघतंय, सुटतंय ते साईडला. आणि काल सांगितल्याप्रमाणे मला डाऊट होताच मला, स्वरा डाळ खाणार नाही. स्वराची प्रतिक्रिया तीच होती, मम्मी डाळ कशी बनवली ती आज तू. कारण की ती डाळ मुगाची होती, त्याच्यामुळे तिला बिलकुल नाही आवडली. आणि तिला समजाना नक्की काय. मला बोलते त्याच्यामध्ये मीठ टाकलंय तू जास्त, काय केलंय. आज तिला व्हिडिओमधून कळलं की ती मुगाची डाळ होती. कांदा टाकलाय, कांदा चांगला परतू द्यायचा, चांगला लाल होऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपण आपला जो मसाला आहे तो टाकायचा. ॲक्च्युली ही माझी वेगळी पद्धत आहे की मी नक्की ट्राय करा. आणि खूप फिरतोय, नक्की ट्राय करा. नक्की, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर ही माझी थोडीशी डिफरंट पद्धत आहे, पण टेस्ट खूप छान लागते. खूप दिवसांनी बनवलं आहे, जवळजवळ 1 वर्षांनी मी ह्या टाईपचा पुलाव बनवला आहे. पुलाव तर बनवतो, पण ह्या टाईपचं वाटण असं टाकून खूप दिवसांनी बनवलेलं आहे. हे बघा, आपल्या ज्या भाज्या कापलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून झालेल्या आहे टोपामध्ये. आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. भाज्या चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ आणि गरम पाणी. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मसाले नाही टाकायचे, हळद पण नाही टाकायची. थोडासा ग्रीन टाईपचा हा पुलाव बनणार आहे. चला, तर आपल्या भाज्या परतलेल्या आहे, त्याच्यातच मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून मिठाची टेस्ट थोडीशी इथेही यावं. ओके, वरून काही मीठ टाकायचं नाही आपल्याला तांदळामध्ये. आणि पाणी आपलं चांगलंच गरम झालेलं आहे. चला, याच्यामध्ये तांदूळ टाकूया आणि परतून घेऊया. पुलाव रेडी झाला आहे, त्याला थोडंसं गार्निश करूया. आणि इकडे कढई तापायला ठेवलेली आहे. चलो, कढईमध्ये तेल टाकलेले, तेल चांगलं तापलेलं आहे. आणि आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये हे सगळं पापड, तांदळाचे पापड आणि बॉबी.